मित्रांनो आता आपण मनपामध्ये पोहोचलेलो आहे आणि आता इथून दगडूशेठला निघालेलो आहे। तर इथं मनपाच्या स्टँडपाशी तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे। बघा गाड्याला आवडणं सुद्धा जागा नाही आहे। आता आपण मनपा ब्रिजवरती पोहोचलेलो आहे आणि इथूनच तुम्हाला गर्दी दिसेल। बघू शकता गर्दी एवढी मित्रांनो। तर मित्रांनो त्या टायमिंगला अशा रात्रीच्या टायमिंगला मनपा ब्रिजवरती आम्हाला हे असे काही दृश्य बघायला भेटले। चिमुकलं पोट भरण्यासाठी चिमुकल्यांना किती संघर्ष करावा लागतो हे या मनपा ब्रिजवरती आल्यावरती कळलेलं आहे। तर मित्रांनो आता आपण थोडं आत आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इथली आतमधली गर्दी। आता आपण कसबा गणपतीपाशी पोहोचलेलो आहे। दिसते ना बाबा मित्रांनो प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचा देखावा ह्या मंडळाला दिलेला आहे आणि रात्रीचा हा देखावा एवढा अप्रतिम आणि सुंदर दिसत आहे। तुम्ही बघू शकता शेवटी आमचा नंबर आलेला आहे आणि आता आपण सुद्धा बाप्पाचं दर्शन कसबा मंदिरामध्ये निघालेलो आहे। चपला कोणी काढायचे नाहीये। हा आहे आपला बाप्पा। चपलाला अलाउड नाहीये। चपला बिलकुल रिवर्स मित्रांनो आता आपण कसबा गणपतीचं दर्शन घेऊन आपले पुढचं दर्शन कंप्लीट करत आहे। तर मित्रांनो आता आपण कमांडीतून आतमध्ये निघालेलो आहे। आतमध्ये सुद्धा गर्दी मागे सुद्धा खूप गर्दी आहे। मित्रांनो आपल्याला तब्बल पाऊण तास झालेला आहे। आपण लाईनमध्ये अजून आहे तरी पण बघू शकता अजून मंदिर खूप लांब आहे आणि मागची गर्दी बघा अजून आपण लाईनमध्येच आहे। मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता बाप्पांच्या मंदिरापाशी आलेलो आहे। हे बघा मंदिर आणि आपण एवढी गर्दी पूर्ण करून आपण बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या खूप जवळ आलेलो आहे आणि जसं मंदिर जवळ येईल तसं बाप्पाला बघण्याची उत्सुकता खूप वाढत आहे। तर सगळ्यांनी म्हणूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आपण बाप्पांच्या जवळ आलेलो आहे आणि तुम्ही बाप्पांचं दर्शन घेऊ शकता। गणपती बाप्पा मित्रांनो अशा प्रकारे आपलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन आहे कंप्लीट झालेलं आहे। तर मित्रांनो आता आपण नवसाच्या गणपतीपाशी पोहोचलेलो आहे। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही नवसाच्या गणपतीच्या मंदिराच्या आतलं डेकोरेशन किती अप्रतिम पद्धतीने सजवलेलं आहे। तर हा आहे नवसाचा गणपती।
तर मित्रांनो, हे आहे मीनाक्षी मंदिर. इथे शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगमध्ये सर्वजण एक एक रुपयाचा शिक्का टाकत आहेत. बघू शकता. बघा, हा शिक्का त्या इच्छापूर्ती कलशमध्ये पडला तर म्हणतात की इच्छा पूर्ण होते. तर मित्रांनो, इथं इच्छापूर्ती कलश आहे. असं म्हणतात की इथं त्या कलशमध्ये ज्याचा शिक्का पडत त्याची इच्छा पूर्ण होते. पण मी म्हणतो की जो जास्त मेहनत करेल त्याची ती इच्छा पूर्ण होते. तर तुम्ही मेहनतीवरती जास्त विश्वास ठेवा, अशा अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवू नका. आता आपण नवसाच्या गणपतीचं दर्शन घेऊन आता घरी निघालेलो आहे. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 4 ते 5 गणपतींचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण घरी जात आहे, कारण की खूप रात्र झालेले, 12 वाजलेले तिथंच, म्हणून आता घरी जात आहे. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या भाऊला सपोर्ट करा पूर्णपणे.